जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी सुरेश शिंदे। जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा। नाशिकमध्ये अवघ्या 3 दिवसात सुरू होणारे साहित्य संमेलन निर्विघ्न पार पाडण्यासाठी संमेलनात येणाऱ्यांना मास्क आणि लसीकरण महत्त्वाचे ठरणार असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संमेलनासाठी नियमावली जाहीर केली आहे। तर तिथे राहो किंवा सरळ CCC मध्ये भरती व्हावं, हा दुसरा मुद्दा आहे। आणि तिसरा मुद्दा हा आहे की जे कोणी आयोजक आहेत ते सुदैवाने सर्वजणांचे 2 डोसेस झालेले आहेत असं आयोजकांनी सांगितलेलं आहे। परिसंवादात सहभागी होणारे पण सगळ्या लोकांचे 2-2 डोसेस झालेत। ज्यांचे नाही झाले त्यांना आम्ही परिसंवादामध्ये त्यांनी सहभागी होऊ नये असं आवाहन केलेलं आहे। आणि जे आयोजनामध्ये असलेले जे म्हणजे सगळं कामाची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे त्या सगळ्या लोकांची रोज रॅट ते तिथे करणार आहेत, रॅपिड अँटीजन टेस्ट। त्यामुळं मला असं वाटतं की सॅनिटायझेशनची पण व्यवस्था असणार आहे। 2 कार्यक्रमांच्या मधला जो अंतराळ आहे त्या मधल्या काळामध्ये सॅनिटायझेशन पण पूर्ण केलं जाणार आहे। इतर पण सेन्सिटायझेशन जे आहे, मास्कची व्यवस्था वगैरे या सगळ्या गोष्टी ते बघणार आहेत। मास्क आपले 2 मास्क सोबत घेऊन आले पाहिजे, कारण दिवसभर एक मास्क वापरताना कदाचित एखादा मास्क खराब होऊ शकतो। मास्क वापरून झाल्यानंतर तो इकडे तिकडे कुठेही फेकून देऊ नये, तो आपण आपल्या सोबतच घेऊन प्रॉपरली संमेलनाच्या स्थळापर्यंत जाईपर्यंत तोंडावर ठेवायचा आहे। घरी पोहोचल्यानंतर त्याचं जे काही व्यवस्थित विल्हेवाट आहे ती लावायची आहे। तर मला असं वाटतं सर्वांनी जर सहकार्य चांगल्या प्रकारे केलं तर काही अडचण येणार नाही। आपण बाकी बाहेर ज्या प्रिकॉशन्स घ्यायच्यात त्या पण घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे या व्हायरसचा शिरकाव आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात होणार नाही अशी आपण अपेक्षा करूया। तर महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नाशिक रोडच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये निकृष्ट दर्जाचे रस्ते डांबरीकरण सुरू आहे। बेपर्वाईने केल्या जाणाऱ्या या कामांमुळे रस्त्यावर डांबर आणि घराघरात धुळीने साचणारे मातीचे डोंगर अशी बातमी काल जागर जनस्थानवर प्रसिद्ध होताच संबंधितांना खडबडून जाग आली। तातडीने काम सुरळीत झाले। 50 कोटी रुपयांच्या या रस्ते डांबरीकरणात नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करून लाखोंचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे काल येथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते रोहन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आवाज उठवलाय। नाशिक रोड विभागामध्ये सुमारे 50 कोटी रुपयांची रस्त्यांची डांबरीकरणाची कामं नाशिक महापालिकेतर्फे मंजूर करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रत्यक्ष कामांना देखील सुरुवात करण्यात आली आहे, परंतु सर्वसामान्य नागरिकांना या तांत्रिक गोष्टींची माहिती नसल्यानं ठेकेदार परस्पर काम उरकण्याच्या तयारीत दिसून येतोय। अशीच घटना नाशिक रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये काल चाणाक्ष नागरिकाच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आली आहे। आरंभ कॉलेज येथील रस्त्याचं काम सुरू असताना अर्धा इंचापेक्षा डांबराचा थर कमी दिसून आला। हाताने आणि पायाने देखील डांबरीकरणाचे थर सहजपणे कळून येत होते। अशा परिस्थितीमध्ये तेथील मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गांगुर्डे यांनी महापालिकेतील बांधकाम अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बोलून खरी परिस्थिती समोर आली आहे। महापालिकेचे अभियंता निलेश साळी आणि डोंगरे हे घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती बघितल्यावर तेथील काम तातडीनं पुन्हा चालू केलं। परिसरामध्ये 50 कोटींचे रस्ते डांबरीकरणाची जी कामं चालू आहे त्या कामांचं तातडीनं त्रयस्थपणे ऑडिट करण्याची आवश्यकता असल्याचं मत रोहन देशपांडे यांनी व्यक्त केलंय। संबंधित तज्ज्ञांना पाचारण करून मेरी आणि PWD मार्फत नागरिकांच्या उपस्थितीत सखोल तपासणी करण्याची मागणी करणार आहोत, असं मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। मतदान करण्यासाठी तुम्ही हात पुढे कराल, परंतु त्याच्या ज्या अडचणी आहेत, त्याच्या ज्या सुखसोयी तुम्ही देणं लागतं, त्या सुखसोयी देताना इथे डांबरीकरण करताना जे काही निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे त्या ठिकाणी कोणाचा अंकुश या ठिकाणी दिसत नाही, याचं आम्हाला शल्य वाटतंय। आज या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करतोय तर ते जागेवर येत नाहीयेत। आज आम्ही इथल्या हेडला फोन करतोय तर ते फोन उचलत नाहीयेत। हे जे कोट्यवधी रुपयाचं काम आहे नाशिक महानगरपालिकेने प्रभाग क्रमांक 20 मध्ये जे चालू केलेलं आहे ते कोणाच्या भरोश्यावर चालू केलं हा प्रश्न नागरिकांना पडतो, बरोबर आहे की नाही?
आणि त्यामुळे आमचं डांबरीकरण जर व्यवस्थित झालं नाही तर संपूर्ण प्रभाग क्रमांक 20च्या वतीने हजारो लोकांचा मोर्चा आयुक्त कार्यालयावर निघेल. रस्ते व्यवस्थित झालेच पाहिजे, रस्ते व्यवस्थित झालेच पाहिजे. लवकरच महापालिका आयुक्तांना भेटून चर्चा केली जाईल. नागरिकांतर्फे निवेदनही तेथे देण्यात येणार आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. भारत सरकारच्या माध्यमातून MNGLच्या अंतर्गत नाशिक शहरामध्ये गॅस पाईपलाईन टाकणे या कामाचा शुभारंभ कार्यक्रम स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शुभ हस्ते बळीमंदिर येथे संपन्न झालाय. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत घरगुती गॅस या योजनेची संपूर्ण नाशिक शहरामध्ये नागरिकांकडून स्वागत होत आहे. या कामाचा दुसरा टप्पा सुरू होत असून स्थानिक नगरसेवक पूनम सोनवणे गायकवाड यांच्या हस्ते पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करून तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत त्या कामाचा शुभारंभ झालाय. यावेळी उद्योजक समीरदादा चव्हाण यांनी या भागातील नागरिकांना या पाईपलाईनमुळे फायदा होईल असं मत व्यक्त केलंय. जो स्वस्तात गॅस मिळणार आहे, जे हजाराचं सिलेंडर 250-300 रुपयात मिळणार आहे आणि हा ताईंनी आग्रह धरून ही लाईन इकडून टाकून घेतली, त्याच्याबद्दल ताईंचे पण मी आभार मानतो. या भूमिपूजन प्रसंगी केंद्र सरकारचे नाशिककरांच्या वतीनं आभार मानत या योजनेचा घरगुती गॅस, CNG वाहनं या सर्व ठिकाणी नागरिकांना फायदा होणार आहे. तसंच पर्यावरणपूरक योजनेचा नाशिककरांना नक्कीच फायदा होईल असं मत नगरसेविका पूनम सोनवणे यांनी व्यक्त केलंय. मुंबईच्या धर्तीवरती आज महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने आज आपल्या नाशिक शहरामध्ये जवळजवळ 2020 पासूनच हे काम चालू करण्यात आलेलं आहे आणि आज खरोखरच खूप आनंद होतो. आणि बळीमंदिर चौक या ठिकाणी ओपनिंग होते. मला खूपच म्हणजे महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचे आणि केंद्र सरकारचे खूपच मनस्वी आभार व्यक्त करूशी वाटतं आणि शुभेच्छाही देऊशी वाटते की केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही योजना आज नाशिकमध्ये आपण ओढून आणलेली आहे, या नॅचरल गॅसमुळे खरोखरच आज गोरगरीब कुटुंब असो किंवा सर्व कुटुंबियांना जो काही आपला गॅस घरामध्ये असलेले सिलेंडर हे 900 रुपयापर्यंत आज किंमत गेलेली आहे. 850 ते 900 हा आपल्याला या योजनेद्वारे 250 ते 300 रुपयाच्या आतच हे सिलेंडर आपल्याला ही गॅस पाईपलाईन आपल्याला घरामध्ये पोहोचली जाणार आहे आणि खरोखरच नागरिकांचे आज 700-800 रुपये या ठिकाणी वाचले जातील. खास करून आनंद होतो की लवकरच माझ्या प्रभागामध्ये हे काम आजपासून सुरू झाले आहे, गेल्या आठवड्यापासूनच सुरू झालेलं आहे आणि खरोखर यामध्ये केंद्र सरकारचे मी धन्यवाद देऊ इच्छिते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, त्याचप्रमाणे NMGL कंपनीचे कर्मचारी आणि उद्योजक समीर चव्हाण, गणेश हडवळे, डॉक्टर गायकवाड, वंजारी, सागर सूर्यवंशी हे उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. तर दक्षिण आफ्रिकेतून आयर्नमॅन या स्पर्धेत सहभागी होऊन नाशिक शहरात परतलेल्या त्या 2 खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे नाशिक प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळालाय. 4 दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत आयोजित केलेल्या आर्यमान या स्पर्धेसाठी नाशिकमधून दोघांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा आटोपल्यानंतर ते दोघं नाशिकमध्ये परतले. मात्र त्यानंतर काही दिवसातच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्यानं एकच खळबळ उडाली. नाशिक प्रशासनानं तातडीनं सहभागी झालेल्या खेळाडूंचे स्वॅब घेतले आणि त्यांना संस्थात्मक विलगीकरण केलं. काल उशिरा या चाचणीचा अहवाल मनपास प्राप्त झालाय. यानुसार या दोन्ही खेळाडूंचे अहवाल आता निगेटिव्ह आल्यानं प्रशासनानं सुटकेचा श्वास टाकला. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आलाय. त्या पार्श्वभूमीवर आता जगभरात सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे. तसेच देशातही याबाबत खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. नाशिक प्रशासन देखील याबाबत सज्ज असल्याचं सांगण्यात येत आहे. आयर्नमॅन स्पर्धेला आपल्याकडचे 3 खेळाडू गेलेले होते. त्यातील 2 खेळाडू हे नाशिकमध्ये 4 दिवसापूर्वी आलेले आहे. हे जेव्हा काल परवापासून ही चर्चा सुरू झाली नवीन व्हेरियंटची, त्यावेळेला ती माहिती घेण्यात आली आणि काल संध्याकाळीच व्हिडिओ कॉन्फरन्स संपल्यानंतर मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री महोदयाची ह्या आपल्या नागरिकांचे दोघांचे सॅम्पल घेण्यात आले. त्यांच्या कुटुंबियाचे आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या लोकांचे सुद्धा सॅम्पल घेण्यात आलेले आहे आणि ते तातडीने त्याचा रिपोर्ट आजच आमच्यापर्यंत पोहोचून जाईल. त्यानंतर त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करायचं, एक होम आयसोलेशनची परवानगी द्यायची, यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. नाशिकच्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झालाय. आयुक्त कैलास जाधव यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे चित्र बघता शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकललाय. सोमवारी महापालिकेच्या विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचं चित्र पाहून शाळा सुरू करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की WHO जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इतर वेगवेगळ्या आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी हा जो नवीन व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेतून आलेला आहे आणि तो हळूहळू वेगवेगळ्या देशामध्ये पसरतो आहे, त्याचा शिरकाव आपल्या देशामध्ये होऊ नये यासंबंधी दक्षता घेण्यासंबंधीची बैठक कालच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. परवापासून लहान मुलांच्या शाळा सुरू करायचा पण निर्णय झाला होता, 1ली ते 7वी. परंतु ह्या पार्श्वभूमीवर लगेचच परवापासून त्या शाळा सुरू करण्याऐवजी सदर निर्णय 10 तारखेपर्यंत स्थगित ठेवलेला आहे. 10 तारखेपर्यंत ह्या नवीन व्हेरियंटचे काय पेशंट आपल्याकडे परदेशातून आले आहे का हे सुद्धा आपल्याला कळेल आणि त्यानंतर परिस्थिती बघून लहान मुलांच्या शाळा सुरू करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. या बातमीसोबत वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान. गोखले एज्युकेशन सोसायटीज RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड नाशिक, सेंट्रल लोकेशन इन नाशिक, पिन कोड 422005, अप्रूव्ड बाय AICT न्यू दिल्ली अँड TT मुंबई, NAC रेटिंग B++, 2019-2024, affiliated to SPPU, college code 5181. UG course offered electrical engineering, mechanical engineering, ENTC engineering, computer engineering, civil engineering. PG course offered ME EE power electronics and drives, ME mechanical design, ME electronics digital system, MCA engineering, computer engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, CEAT, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Cements, Siemens India. Placement records 2019-20 365, 2020-21 288. Contact www.ges-coenggg.org. Landline 0253 2570 106, 8830 45447, 9970 875572. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहे. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients
with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा: आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमाथेरपी. पत्ता: पहिला मजला, अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक. 422003. संपर्क 8010179220. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत.
साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी, नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे। लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे। व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात। आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक। नमस्कार, ब्रेक नंतर आपलं स्वागत। नाशिकच्या मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या घोटी तालुक्यातील टोल नाक्यावर इगतपुरी तालुक्यातील बेरोजगार युवकांना कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी यांनी अनेक वेळा निवेदन देऊ केले। मात्र टोल प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने सोमवारी भाजपच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। नाशिकच्या मुंबई नाशिक महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर इगतपुरी तालुक्यातील बेरोजगार युवकांना कामावर घेण्यात यावं या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीनं जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर आणि भाजप युवा तालुका अध्यक्ष रवी गव्हाणे यांच्या वतीनं अनेक वेळा निवेदनं देण्यात आली आहेत। मात्र टोल प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करतंय। अखेर सोमवारी भाजपच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। जोपर्यंत स्थानिकांना रोजगार दिला जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुटणार नाही, असा पवित्रा भाजप युवा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर आणि भाजप युवा तालुका अध्यक्ष रवी गव्हाणे यांनी घेतलाय। तालुक्यात अनेक युवा बेरोजगार आहेत। स्थानिकांना डावलून तालुक्यातील कंपन्या व टोल प्लाझा प्रशासन तालुक्याबाहेरील युवकांना रोजगार देत असल्यामुळे तालुक्यात बेरोजगारी आणि अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे। या मागणीसाठी तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी टोल प्रशासनाला अनेकदा निवेदनही दिली आहेत। याबाबत टोल प्रशासनानं याविषयी आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासोळ यांच्याशी चर्चा करून स्थानिक युवकांना टोल प्लाझावर कामावर घेऊ असं आश्वासनही दिलं होतं। पण टोल प्रशासनानं बाहेरून आणलेले कामगार कमी न करता दिवसेंदिवस बाहेरच्या कामगारांची संख्या वाढवतंय। स्थानिक युवकांची दिशाभूल केली जात असल्यानं भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी टोल प्रशासनानं पुढाकार घ्यावा या मागणीसाठी तहसील कार्यालयात यावं, अन्यथा आमरण उपोषण सुरूच राहील अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली। पण मग प्रशासन जाड ते म्हणते ना काय असेल नसेल, त्यांना आमच्या शब्दाची किंमत नाही, तर ते उत्तरं पण अनपेक्षित देतात का बाबा बाहेरील मुलंच नाही आहे, त्यांच्या कोणत्या तरी लिस्टमध्ये त्यांच्या मुलांची नावं दिसती नाही। जे मुलं कामाला आहे आज आम्ही गेल्यानंतर तिथं आम्हाला बूथवर प्रत्येक पोरगा बीड, अमरावती, परभणीचा दिसतोय आणि हे आम्हाला सांगता का बाहेरचे मुलंच कामाला नाही, म्हणजे ही सर्रास फसवणूक केली जाते। आंदोलन म्हणजे आत्ता हे यांनी जर आज ते मुलं काढले नाही तरी आमरण उपोषण जोपर्यंत आम्ही मरत नाही तोपर्यंत चालूच राहणार। जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी। तर महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असलेल्या लक्कडकोट येथे सोमवारी संध्याकाळी गुजरात राज्यातून आलेल्या एका गाडीतून एकाने अचानक गोळीबार केल्याची घटना घडली आहे। यात एक जण किरकोळ जखमी झालाय। एका वाहनातून काळं जॅकेट आणि टोपी घातलेले 2 जण नंदुरबारच्या लक्कडकोटला आले। इथं असलेल्या एका दुकानात बसलेल्या प्रवीण गावित याला पार्सल आहे का अशी विचारणा केली। त्यांच्या दिशेनं अचानक गोळीबार झाला। त्यात प्रवीण गावित नावाचा युवक जखमी झालाय। प्रवीणच्या दिशेनं 2 राऊंड फायर करण्यात आले होते। 2 गोळ्या त्याच्यावर झाडण्यात आल्या असल्या तरी एक गोळी त्याच्या हाताला चाटून गेल्यानं तो किरकोळ जखमी झाला। हा गोळीबार अवैध व्यवसायाच्या भानगडीतून झाल्याचा संशय व्यक्त होतो। नवापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक लकडकोट म्हणून गाव आहे। त्या गावामध्ये प्रवीण गावित नावाचा हा 33 वर्षाचा तरुण आहे आणि याच्यावरती आज संध्याकाळी 8:30 वाजल्याच्या सुमाराला कुणीतरी अज्ञात इस्मानी येऊन फायर केला असं त्याचं म्हणणं आहे। आम्ही तिथे स्पॉटवरती जाऊन पाहणी केली, तिथं 2 राऊंड सापडलेले आहेत। ते मिसफायर केल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे। त्याच्या हाताला थोडंसं खरचटल्याचं दिसत आहे आणि त्याच्या फिर्यादीवरून आम्ही त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत आहोत। घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता। सध्या जखमी युवकावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून रात्री परिसरात नाकाबंदी करत आरोपींचा शोध सुरू करण्यात आला। मात्र संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेत इथून पसार झाले।
जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. येवला तालुक्यातील अंदरसूल येथे आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास सद्गुरू कुशन हाऊस या दुकानाला अचानक आग लागल्याने हजारोंचा माल जळून खाक झालाय. येवला तालुक्यातील अंदरसूल येथे आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास संतोष गुजरे यांच्या सद्गुरू कुशन हाऊस या दुकानाला अचानक आग लागली. आगीमुळे अवघ्या काही मिनिटातच दुकान जळून खाक झालंय. दरम्यान परिसरातील नागरिकांनी समय सूचकता बाळगत अग्निशामक दलाला पाचारण केलं. काही वेळातच अग्निशामक दल घटनास्थळावर हजर झाल्यानं आग आटोक्यात आणली गेली. त्यामुळे आता पुढील अनर्थ टळलाय. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे हा आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आता व्यक्त करण्यात येतोय. जागर जनस्थानसाठी अय्यूब शाह, येवला. राज्य शासनाच्या आदेशानुसार 1 डिसेंबर पासून मनमाड, मालेगाव, येवला यासह नाशिकच्या ग्रामीण भागात शाळा सुरू होणार असून कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेल्या शाळा उद्यापासून सुरू होत आहे. शासनाच्या आदेशानुसार उद्यापासून मनमाड, नांदगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात शाळा सुरू होणार असून शाळा यासाठी सज्ज झाल्या. वर्गांची साफसफाई तसंच निर्जंतुकीकरण यासह शासनाने घालून दिलेले सर्वच नियम पाळले जात असल्याचं शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. इयत्ता 1 ते 7 वर्ग सुरू होत असल्याने संपूर्ण शाळेचे सॅनिटायझर करण्यात आले, स्वच्छता करण्यात आली. उद्यापासून येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कोविड-19च्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात येईल. तर एका वर्गात 20 विद्यार्थी म्हटलं तर एवढे वर्ग उपलब्ध होतील का? झाले तर एवढे शिक्षक किंवा एका शिक्षकाला किती वेळ शिकवता येईल यासह अनेक समस्या समोर आहे. उद्या नेमकी काय परिस्थिती होईल हे शाळा सुरू झाल्यावरच समजेल असं मत आता पालकांनी व्यक्त केलंय. शाळा चालू झाली याचा आनंदच वाटतोय. मुळात त्याबरोबर थोडीशी काळजी पण वाटते की शासनाने जे काही नियम घालून दिले त्याच्यामध्ये 6 फूट अंतर ठेवून मुलांना बसवणे, मुळात लहान मुलांमध्ये हे कितपत पाळलं जाईल याची आम्हालाही थोडीशी शाश्वती वाटत नाही. परंतु व्यवस्थापन त्यांच्या लेवलवर याच्यासाठी प्रयत्न करेल आणि शासनाने या दृष्टीने विचार करावा की हे पॉसिबल नाही आहे. विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या विचार करता शालेय व्यवस्थापनाला असे नियम पाळणं फार जिकिरीचं ठरेल. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आहेत. कोरोनाच्या काळात देशाचा नंबर 1चा मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण देश त्यांच्याकडे पाहतोय. त्यामुळे सिन्नर तालुक्यातल्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सेनेचाच भगवा फडकवण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलंय. त्यांनी शनिवारी सिन्नरमध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन केलंय. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये करोनाचं आर्थिक संकट असताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, आज देशातलं 1 क्रमांकाचं मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव करण्यात. गरीबातल्या गरीब कुटुंबाच्या पासून तर प्रत्येकाला वाटते की आमच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून आदरणीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी आहेत. माझी आपल्याला कळकळीची विनंती असणार आहे, जेव्हा निवडणुका होतील तेव्हा सर्व गोष्टी आपण जनतेच्या दरबारात निश्चितपणे त्या ठिकाणी ठेवू आणि आजपासूनच आपण सर्वांनी जीवाचं रान करायचं आहे. आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, कारण महाराष्ट्राच्या प्रमुख माननीय मुख्यमंत्री पदावर उद्धवजी ठाकरे साहेब आपले पक्षप्रमुख त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून जास्तीचं जीवाचं रान करून जनतेची सेवा करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवा ही विनंती करतो. विजय करंजकर यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत, त्यामुळे तालुक्यातील शिवसैनिकांनी तयारीला लागलं पाहिजे. येत्या काळात नगरपंचायतीच्या निवडणुका, समित्यांच्या निवडणुका आल्या तरी आमची टीम तयार आहे. यासोबतच बाळासाहेबांच्या शिकवणीची आठवण करून देताना सांगितलंय, शिवसैनिकांमधला कार्यकर्ता हा शेवटपर्यंत जिवंत राहिला पाहिजे. यासोबतच येणाऱ्या महापालिकेच्या असो किंवा कोणतीही निवडणूक असो, विजय शिवसेनेचाच असेल. आजचा मेळावा ही सत्ता काबीज करण्याची सुरुवात आहे असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवलाय. खरं म्हणजे पक्षाचा मेळावा आहे. हळूहळू अनेक पक्ष इकडे तिकडे हात मारायला सुरुवात करतील. निवडणुकांचं वारं वाहू लागलंय. नगरपालिका लागले, आता पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे.
तिकडे महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, मार्केट कमिटी आम्हाला तर थांबले 4 महिने पुढे ढकलल्या, म्हणजे तो एक थोडासा ताण आता आपल्याला कमी झालाय. पण 4 महिने आहे तुमच्याकडे. मार्केट कमिटीच्या बाबतीत दादा आपण लक्ष घातलं पाहिजे. नगरपालिकेच्या निवडणुका येतील, पंचायत समित्या वगैरे, आणि आमची ही सगळी टीम सज्ज असेल. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये दादा आपल्याकडे नगरपालिका आहे, आपल्याकडे पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, तुम्ही होते, सत्ता येतात जातात, परंतु कार्यकर्ता हा जिवंत राहिला पाहिजे. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे सांगायचे की माझा शिवसैनिक जोपर्यंत जिंदा दिल आहे, माझा शिवसैनिक जोपर्यंत असा खमका आहे, खंबीर आहे, तोपर्यंत कुठल्याही कसल्याही मी घेतलेल्या सत्तेला कोणी खिंडार पाडू शकत नाही, असे वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे. तू येणाऱ्या नगरपालिका असतील, येणाऱ्या पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना काम करायचंय आणि ते काम करताना तुम्हाला जीव ओतून काम करायचंय. तुम्ही येणाऱ्या कालखंडामध्ये सगळ्या निवडणुका आपल्याला काबीज करायच्या, त्या काबीज करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचंय. आजचा मेळावा म्हणजे ही दादा एखाद टाइम आपली सुरुवात असेल. नगर परिषदेच्या शाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आयोजित तालुका शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेची जिल्ह्यात सर्वाधिक ताकद सिन्नर तालुक्यात असल्याचं यापूर्वीच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनं दाखवून दिलंय. मध्यंतरीच्या विधानसभेच्या निवडणुकीत राजाभाऊंचा तांत्रिकदृष्ट्या पराभव झाला असला तरी सर्वसामान्य सिन्नरकरांच्या हृदयातील आमदार राजाभाऊच असल्याचं म्हटलंय. काही लोक रडीचा डाव खेळतायत, काहींनी डबल नावं नोंदवली आहेत, काहींनी संस्थाही नोंदवल्या आहेत. तरी येणाऱ्या निवडणुकीत सेनेचाच भगवा तालुक्यात फडकेल्याचा विश्वास आहे. ठाकरेंना देशातला 1 नंबरचा मुख्यमंत्री म्हटलेलं आहे. काही विरोधक पक्षातल्या नेत्यांना ते बघवलं नाही. सत्तेशिवाय काही पक्षाचे लोक कसे तडफडतात हे आपण बघतोच आहे. मला वाटतं की 2 दिवसापूर्वीच आपला निर्णय झाला ही बैठक आणि मेळावा घ्यायचा. 2 दिवसामध्ये जर एवढी उपस्थिती या ठिकाणी आपण सर्वजण जमलेले आहात, याचा अर्थ नाशिक जिल्ह्यातली सर्वात जास्त ताकद आपल्या शिवसेनेची सिन्नर तालुक्यामध्ये. पाठीमागच्या काळामध्ये अगदी ग्रामपंचायतीच्या पासून तर लोकसभेपर्यंत सर्व ठिकाणी शिवसेनेचा भगवा तुम्ही सर्वांनी फडकवलेला आहे. 7 पैकी 6 जिल्हा परिषदचे सदस्य शिवसेनेचे आहेत. पंचायत समितीचे 12 पैकी 8 सदस्य आपले आहेत. नगरपालिकेमध्ये 19 नगरसेवक आपले निवडून आलेले आहेत. खरेदी विक्री संघाचे 11च्या 11 सर्व सदस्य शिवसेनेचे आहेत. आणि म्हणून एवढी मोठी शक्ती मला वाटतं की नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सिन्नरमध्ये आपल्या शिवसेनेची आहे. मला माहिती आहे काही लोक रडीचा डाव खेळतात, काही लोकांनी मग डबल नावं टाकलेली असते, काहींनी खोट्या संस्था, पिशवीतल्या संस्था बोलतो ना आपण, त्या संस्था नोंदणी केल्या असतील आणि कुठेतरी शिवसेनेचा तांत्रिक पराभव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हरकत नाही. जसं आता जिल्हा प्रमुख महोदय म्हटले, राज्याच्या पातळीवर काय व्हायचं ते होईल, परंतु येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकेल हा विश्वास मला या ठिकाणी आहे. करोनाचं संकट असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना जे विनंती आवाहन केलं आणि त्याला सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने जो पाठिंबा दिला, त्याच्यामुळेच आज कुठेतरी आपण करोनाचं संकट कमी करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. अर्थात विरोधी पक्षाच्या काही लोकांना हे बघवत नाही. तुम्ही जर बघितलं, अगदी जसं पाण्यातनं मासा काढल्याच्या नंतर तडफडतो तसे काही पक्षांचे लोक तडफडतात. आपण बोलतो की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. सत्ता गेल्याचं सन त्यांच्या मनामध्ये इतकं आहे की तुम्ही जर केव्हाही कधीही चॅनल जर सुरू केला
तर 4-5 चेहरे तुम्हाला फिक्स त्या ठिकाणी दिसतील, परमनंट. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं, किरकोळ गोष्टींवरनं टाळूवरचं लोणी खाण्याचं काम विरोधी पक्ष त्या ठिकाणी करतो आहे. राजाभाऊ आमदार नसले तरी सिन्नर तालुक्याची नगर परिषदेची विकास कामं मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. गुजरातच्या पोर्टवर काही महिन्यात 30,000 कोटींचे ड्रग्ज सापडतात, पण त्याची बातमी होत नाही. मुंबईत 2-3 ग्रॅम ड्रग्ज सापडतात आणि 24 तास त्यांच्यावर चर्चा चालते. असे विषय आपल्याला जनतेसमोर न्यावे लागतील. मुख्यमंत्र्यांचं काम विरोधी पक्षांना दिसत नसलं तरी देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या कामाची दखल घेतल्यानंतर इतरांच्या सर्टिफिकेटची आपल्याला गरज नसल्याचा टोला त्यांनी लगावलाय. या मेळाव्यावेळी सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, शिवसेना युवा नेते उदय सांगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी ज्ञानेश्वर ढोली, सिन्नर. या बातमीसोबत वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान.